यानंतर एक मोठी बातमी आहे। बीडमध्ये पंकजा मुंडे भावी उपमुख्यमंत्री असे बॅनर लागलेत। बीडच्या मासल गावात हे भावी उपमुख्यमंत्री पदाचे बॅनर झळकलेले आहे। तर पंकजा मुंडे समर्थकांकडून शहरामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। भावी उपमुख्यमंत्रीच्या या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। तर विधान परिषदेमध्ये बरणी लागताच कार्यकर्त्यांना आता पंकजा मुंडे या उपमुख्यमंत्री होतील याचे वेध लागल्याचं पाहायला मिळते। तर काही वर्षांपूर्वीपर्यंत 2014 मध्ये पंकजा मुंडे या निवडून आल्या होत्या विधानसभेमध्ये आणि त्यावेळेला मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे असं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि तेच वक्तव्य त्यांना भोवल्याचं सुद्धा चर्चा रंगलेली होती। त्यामुळे 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव सहन करावा लागला अशी एक दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू असतानाच आता लोकसभेमध्ये त्या जिंकून आल्या नाही, पण विधान परिषदेवर वर्णी लागताच पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचे या ठिकाणी आशा पल्लवित झाल्याचं पाहायला मिळते आणि पंकजा मुंडे यांचा भावी उपमुख्यमंत्री असा उल्लेख या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी केला आणि त्यामुळे आता हे बॅनर चर्चेत आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।